मित्रांनो, तुमच्याकडे पण गॅसचा प्रॉब्लेम झाला आहे का? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। भर उन्हात निरा पिऊन मित्रासोबत निघालो मंडईला। सगळीकडेच गॅसची बंबाबंब चालू आहे, त्यामुळे आम्हाला आमचं चायनीज हॉटेल 2 दिवस बंद ठेवावं लागलं। असं बंद दुकान चालणार नाही, कारण आपल्या मागे भरपूर हप्ते द्यायचे आहेत। असं म्हणून गेलो कोळशावरची शेगडी शोधायला। मित्र म्हणाला दोघं जाऊ, मला पण थोडं सामान घ्यायचं आहे। पुण्यातील मंडईमध्ये गेलो, तिथे ही शेगडी भेटली, पण मला जी साईज पाहिजे ती त्याच्याकडे नव्हती। गॅसचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ही शेगडी देखील खूप महाग झाली आहे। मग मित्राने पण टोस्टर व ज्युसर घेतला। इथं मी तर असा वागत होतो जसं काय मी घेऊन दिलंय त्याला। इलेक्ट्रिक शेगडी देखील बघितली, पण त्याला काही वॉरंटी गॅरंटी नव्हती आणि प्राइस पण खूप जास्त होती, म्हणून नको बोललो। एवढं गावभर फिरून झाल्यानंतर शेगडी मला माझ्या मित्राच्या दुकानात ससाने नगर येथे भेटली। मग फायनली मोठी शेगडी घेतली। घरी आल्यानंतर त्याची टेस्टिंग चालू होती। काय दिवस आलेत बघा, परत जुन्या काळात चाललोय का आपण असं वाटायला लागलंय। चुलीवरचं चिकन मटन तर तुम्ही खूप खाल्लं असेल, चुलीवरचं चायनीज कधी खाल्लंय का? तर तुम्हाला जर चुलीवरचं चायनीज खायचं असेल तर रामटेकडी येथे विराज हॉटेल मध्ये या। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।